श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना गुरुवार आहे आणि अष्टमी ना, तर मी तुम्हाला उंबरठ पूजा कशी करता ते दाखवते पूर्ण डिटेलमध्ये. पहिले पाणी टाकून घेतलं आणि चांगलं कापडने पुसून घेतलं, मागून पुढून सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हळदीचं लेपन लावणार आहे. आता हळदीचं लेपन लावते आणि मग त्याच्यानंतर रांगोळी वगैरे टाकून घेणार आहे, पूजा करणार आहे आणि दिवा वगैरे लावून घेणार आहे, कापूर लावून घेणार आहे आणि फुलं वगैरे सगळं चळवून घेणार आहे मी. बघा तुम्ही पुढे. हे बघा, मी पूजा केली आणि लगेच गाय आली. मग आज गुरुवार होता ना, गाईला हे खाऊ घातलं आणि मंदिरात गेली. भोलेनाथ कनकेश्वर भगवान की जय. आज अष्टमी ना, आमच्या कुलदेवतीची आरती राहते. हे बघा, अशी पूजा करून घेतलेली आहे. आमची बिजासनी माता आहे. हे बघा, ओटी वगैरे सगळं शिंगार, माळा वगैरे. अजून आरती करायची राहिलेली आहे. इकडे कापूर वगैरे काढून ठेवलेला आहे आणि इकडे देवपूजा केलेली आहे अशी. हे बघा, इकडे आता कापूर वगैरे लावून घेतली, आरती करून घेतली आणि इकडे कापूर लावून घेतली. इकडे तुपाचा दिवा लावला आहे आणि इकडे तेलाचा दिवा लावलेला आहे.
आपण देवाजवळ बसतो ना, उजव्या बाजूला तुपाचा दिवा पाहिजे आणि डाव्या बाजूला तेलाचा पाहिजे. हे बघा असं लावून घेतली, अशी पूजा आरती करून घेतलेली आहे देवीची. हे बघा किती छान वाटतंय. जय बिजासनी माता की जय. आज अष्टमी ना, तर देवीचा पाठ करायला पाहिजे. पण आता मी ना आज आमच्या कॉलनीमध्ये जाणार आहे वाचायला, पाठ वाचायला. तर त्याच्यामुळे ना घरी ना हे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून घेणार आहे. आपल्याकडनं नाही पाठ झाला, नाही वेळ मिळाला ना, तर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून घ्यायचं तरी पण चालतं. पण पाठ शक्यतो करायचाच. मी आज पाठ करायला जाणार आहे, तुम्हाला दाखवेल तिथे गेल्यावर. आज ना अष्टमी ना, मग खिरीचा नैवेद्य लागतो देवीला. इकडे ना मी खीर बनवून घेणार आहे रव्याची. इकडे दूध गरम ठेवलेलं आहे, एकदम थोडीशी करायची. हे बघा एवढा रवा घेतलेला आहे, छोटी वाटी. एवढा रवा, छोटी वाटीभर साखर, आणि इकडे काजू बदाम, आणि इकडे छोटे 2 चमचे तूप टाकून घेतलेले. साध्या सिंपल पद्धतीमध्ये करणार आहे. इकडे गॅस लावून घेतलेला आहे. तूप गरम झालं का पहिल्यांदा काजू बदाम ते त्याच्यात टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर रवा टाकणार आहे. बघा तुपामध्ये चांगले कळचून घेतो पहिल्यांदा, मग त्याच्यात रवा टाकणार आहे. रवा आपण टाकून घेतला तो आता चांगला हे करून घेतो. आणि त्याच्यानंतर गरम दूध टाकणार. चारोळ्या पण टाकून घेणार. इकडे ना आता हे रव्यामध्ये ना हे गरम झालेलं दूध ना हे टाकून घेणार. एक सारखं ढवळत राहायचं. हे बघा रव्यामध्ये दूध टाकून घेतलं. अजून लागलं तर अजून टाकेल, कसं घट्ट होतं त्या काय. त्याच्यानंतर अजून टाकून घेणार. साखर टाकून घेतली आणि चांगलं 2-5 मिनिटं चांगलं शिजू दे. हे बघा झाली आपली खीर तयार. आणि याच्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड आणि तूप टाकायचंय आणि झाकून द्यायचंय. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, तूप आणि वेलची पूड लास्ट मध्ये टाकायचं आणि झाकून द्यायचं, एकदम छान स्वाद येतो. मग आता बंद करून देते गॅस आणि झाकून देते. चला मग झाली आपली खीर तयार झाली आपली रव्याची खीर रेडी झाली खायला. पण देवाला दाखवण्याच्या, देवीला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर केसर नक्की टाकायचा.
ऐसा है माता की जय. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. माता की जय.